तर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीन गडकरी यांची पोलखोल केली आहे. अंजली दमानिया यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणजे कायदा सुव्यवस्था हे फक्त सामान्य माणसांसाठी असतं, हे राजकारणासाठी नसतं. आणि राजकारणी जे घोटाळे करतात हे एकमेकांना माहिती असतं. नितीन गडकरींनी जो घोटाळा केलाय सगळ्यांना माहिती असतो. संजय राऊतांनी जो घोटाळा केलाय तो सगळ्यांना माहिती असतो. तर हे सगळे एका माळ्याचे मणी आहेत. अंजली दमानियांचा हा व्हिडिओ तुम्ही एकदा द्यायची. कायदे बिदे गेले खड्ड्यात. कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच, पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही. म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे. आज जर गडकरी नसते तर खरं तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत. मी कोणाकोणाकडे भिका मागितल्या ते तुम्हाला सांगते. आधी सुनील राऊत त्यांच्याशी 2दा बोलले. संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले. नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले. वलसाड नायर असीम गुप्तांना 100 वेळा सांगितलं, 100 वेळा फडणवीसांना सांगितलं, भीक मागितली की ही या लोकांची स्वतःची घरं आहेत. तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका. तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही, कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत. म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे. आणि मी हे वॉर्निंग